पीक विम्याबाबत आपली जी मागणी होती त्याच्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी इथं आलेले आहेत. परवा दिवशी आपली बैठक पण झाली कलेक्टर ऑफिस एसओ ऑफिसला. साहेब आता मी एक बोलू का? त्या दिवशी एसओ आता एक अडाणी भाषेत उदाहरण देतो तुम्हाला मी. भाल्याच्या दुकानात गेलं त्याच्याजवळ जर रिझल्ट नसलं त्याचं डाळीचं दुकान काय कामाचं आहे? तिथे पीक विमा कंपनीचं पोलिस आम्हाला मिटिंगला बोलावून राहिले. असं आम्हाला पटणार नाही. तुम्ही पालकमंत्री पीक विम्याचे सगळे साहेब आम्हाला न्याय पाहिजे. आता आमचा जीव आम्ही उन्हात बसलो. आमच्याशी मंडप नाही काहीच नाही. जान जेव्हा कुठे आम्हाला पैसे पाहिजे विम्याचे फक्त बस. आम्हाला कर्जमाफी पाहिजे. आम्हाला 50,000 पाहिजे. विषय आटोपला. पीच्या संदर्भात शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत तर तुमच्या मागण्या निश्चित शासनापर्यंत आम्ही कळवलेल्या आहेत. पुन्हा एकदा कळवू, शासनाच्या पॉलिसीचं जे धोरण आहे त्याच्यानुसार GR आलेला आहे आणि आपल्याला कर्जमाफी होणारच आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की कर्जमाफी याच्यामध्ये होणारच आहे. सगळ्यांना कल्पना होणार, सगळ्यांना कर्जमाफी होणार आहे. 17,000 विमा कबूल केला मुख्यमंत्री. सगळ्या शेतकऱ्यांपाशी पावते आहेत. तुम्ही आमची थट्टा करता का? 300 रुपये विमा देऊन 1 एकराचा 300 रुपये कोणत्या अधिकारात विमा कंपनी मला विमा देते? याचं उत्तर सांगा. माझ्या नावानं 900च्या बदलीत 11,000 रुपये इन्शुरन्स कंपनी सरकारनं दिले आणि मला 1357. माझी कामाची इस्टेट आहे. मला उन्हात बसत तयार ठेवली. मी माझा जीव दिला चालेल पण विमा कंपनीतून पैसे घेईन मी तुम्हाला काय मागणी घेऊन आम्ही त्याले 1 वर्षापासून राठीची 2 वर्षापासून मी त्यांना 1 महिन्या अगोदर पत्र दिलं की बुवा मुख्यमंत्री साहेबांना 17,500 विम्याची घोषणा केली आहे. आम्हाला 17,000 तुम्ही सर्व शेतकरी तालुक्यातल्या पीक विमा द्या. दुसरा मुद्दा आमचा असा आहे की बुवा रेग्युलर शेतकऱ्यांना 31 मार्च पासून तर आता 15 मे आलाय. या 1.5 महिन्यात टोटल चांगल्या शेतकऱ्यांना बिचारायनं 50,000च्या आशेपोटी सगळ्यांनाच आपले खाते नवे जुने केले आहेत. त्यामुळे त्यांना रेग्युलरसाठी ते याची पात्र झाले आहे. आता तुम्ही पात्र शेतकऱ्याला जर म्हणसाल पुढच्या दिवाळीले त्याच्या पुढच्या दिवाळीले 29च्या इलेक्शनला जर आम्ही पैसे देऊ तर आम्हाला ते मान्य नाही आहे. आम्हाला 50,000 रुपये खरीप पेरणीच्या पूर्वी पाहिजे. आम्हाला कर्जमाफीची जे तुम्ही घोषणा केली 30 सप्टेंबर डेडलाईन टाकून ज्या ज्या शेतकऱ्याची इकडे थकीत कर्ज आहे त्याच्या याद्या या ऑफिस मार्फत सगळ्या गेल्या आहे सरकारपाशी सगळं तयार आहे. आता तुम्ही अटी नियम शर्ती बंद करा. त्याला विचारायला 2 लाख रुपयाची कर्जमाफी देऊन त्याला नवीन वाटप देऊन त्याला जगाले चान्स द्या. नाही तर ते कसं होईल? अतिवृष्टीची मदत तोकडी, विम्याची मदत तोकडी, कर्ज द्यायचं आहे आपलं कर्जमाफी द्यायची आहे अटी. तुम्हाला कोणत्या अटी आहे? तुमचं 8वं वेतन आहे लागू करताना सरकारनं कोणत्या नियमात 8वं वेतन लागू केलं कर्मचाऱ्याला किंवा ह्याले? आमदाराची पेन्शन खासदाराची पेन्शन नियमाच्या पुढे गेली आहे. आणि या गरीब शेतकऱ्याला जर 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या कर्जमाफीच्या अटी करत असेल तर आम्हाला एटीओ ऑफिस पुढेच स्वतःचं शरीर संपून टाकायला पुढचे ना. नाहीतरी आम्हाला आता कंडिशन पाकत झाली आहे. ती 2, 3, 5 महिन्या अगोदर 3,000 सोयाबीन विकलं या शेतकऱ्यानं. आज सोयाबीनचा भाव 7,000 रुपये झाला आहे. या देशात खरोखरच या शेतकऱ्याला जगवायचं आहे काय? या देशात फक्त अदानी अंबानीला जगवायचं आहे. या अन्नदात्याला जगवायचं नाही आहे. याला फक्त घोषणा केली आहे की अन्नदाता आहे. हा अन्नदाता नाही आहे, हा मरणदाता आहे. याला फक्त याचं शोषण करायचं. याच्या शोषणाच्या रक्तावर विमा कंपनी जगवायची. याच्या शोषणाच्या रक्तावर अदानी जगवायचा. याच्या शोषणाच्या रक्तावर अंबानी जगवायचा. याचं अंबानीच्या कंपनीतलं खताचं पोतं 1900चं आणि याचं सोयाबीनचं पोतं 3,000. 40 किलोचं पोतं 1900. याचं एवढ्या घामाचं सोयाबीनचं पोतं 3,000चं आणि आता 7,000चं व्यापाऱ्याच्या गोडाऊन मधून चाललं. काऊन चाललं माहित आहे? की पुढच्या वर्षी या गधेनं डबल सोयाबीन पेरलं पाहिजे. हे आपल्या दावणीत डबल आले पाहिजे गधे. कुंभार खमारे गधे खारे अशी गोष्ट झाली आहे की आमचं एवढं शोषण करू नका. आम्ही शेतकरी आहोत. आम्ही हक्कासाठी आलो. आम्ही जर इथं 46 डिग्री टेम्परेचर मध्ये जर फरशीवर बसू शकतो तर उद्या काही करू शकतो. शासनानं लक्षात घ्यावं. शेतकरी मरता क्या नाही करता या लाईनवर आलाय. शासनानं आता विचार करावा की या तालुक्यातल्या शेतकऱ्याचा 17,000 पीक विमा, 50,000 रुपये रेग्युलरचे आणि कर्जमाफी आणि ते 3 वर्षाचा विमा पेंडिंग जर दिला नाही तर इथून एकही शेतकरी आता घरी जात नाही. तुम्ही अंदर आम्ही गेटवर. पालकमंत्र्याचा आज आढावा दौरा आहे अकोल्यातनी. पालकमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्याचा जिल्ह्याचा प्रतिनिधी. पालकमंत्र्यानं जिल्हाधिकाऱ्यानं इथे याव. या शेतकऱ्याला न्याय द्याव. काय द्याव की तुम्ही मुख्यमंत्र्याशी आजच बोला. जसं हा तालुका अतिवृष्टीत वगळला होता तर एका 9 वाजता GR निघू शकते तर या विम्याचा GR आज रात्री 9 वाजता का निघू शकत नाही? की कापणी अहवाल कसे आहेत माहित आहे? सॅटेलाइट द्वारे चित्रण काढलं म्हणते. सॅटेलाइटनं चित्रण ओढलं पण त्या सोयाबीनला दाना सांगितला का कसा आहे अंदर म्हणून? ते शेंगीच्या अंदर होता. तो गर्भपात सारखा दुखवला गेला आहे पाण्यानं आणि ते म्हणते की तुम्हाला विमा देत नाही आम्ही. तुम्हाला भरपूर सोयाबीन झालं
कोणत्या सतीच्या लालानं ते कॅमेरा दाखवला त्याला आणा ना आमच्या पुढे इथं. आम्ही विचारतो ना की तू कसं सॅटेलाइट लावलं म्हणून, तुझ्या सॅटेलाइटने चित्रण काढलं कसं. एकीकडे महसूल प्रशासन आणि कृषी विभागाचा कापणी अहवाल सांगते की तुम्हाला इन्शुरन्स भेटला पाहिजे आणि सॅटेलाइट म्हणते तुम्हाला द्यायचा नाही. सांगा आमची काय इज्जत आहे इथं. आम्ही 2-3 घंट्यापासून इथं जर बसलेला आहो उन्हातानांदी. माझे भाऊ बंधू घरे बसलेले आहेत उन्हातानापासून. संरक्षण त्या साहेब लोकांचं आहे, गेट लावून घेतलेलं आहे, तिथं पोलीस संरक्षण आहे. आम्ही सर उन्हाताना तिथं मरून राहिलो. काय इज्जत आहे आमची. आमची इज्जत सांगा काय. याचं एखाद्या बंधाचं कमी नुकसान झालं असं लेकराचं तर हे देतील का भरपाई करून. हे साहेब 2 मिनिटापुरते आले गेले. पाण्याची व्यवस्था करतो आम्ही, मंडपाची व्यवस्था करतो. अरे आपोआप सावली येऊन राहिली आमच्यावर, आमच्या भावाबंधावर. पण या सरकारनं काही नाही करू राहिले आमच्यासाठी. काय करू राहिले हे पाहून घे ना. गेट लावून घेतलं 4 बायासाठी. राहुल भाऊन किती विनंती केली का आतमध्ये येऊ द्या, आतमध्ये येऊ द्या. तेव्हा त्यानं आम्हाला 4 बायला आतमध्ये येऊ दिलं. हे पोलिस आमची कास्तकाराची अरे निपटात भिकारी समजलं आम्हाला. कुत्र्यासारखं बाहेर ठेवलं आम्हाला उन्हातानात. आणि तुम्ही आतमध्ये आहे, तुमची पोलीस संरक्षण आहे. ठेवले का तुमच्या जिंदगानीवर. काहीच मानत नाही तुम्हाला. आमच्या मातात तुम्हाला पगार चालू करे नंगे आहे तुम्ही आमच्यापेक्षा. एकदम नंगे समजतो आम्ही तुम्हाला. भिकार चोढा लोक. आमच्यासाठी तुम्ही काहीच करू शकत ना. तुमच्यासाठी आम्ही तुमच्या लेकर बाय पोहोचतो. आम्ही डबकीतलं पाणी पितो उन्हातलं. तुम्हाला डिक्लेअरचे पाणी पाहिजे. हे काही विचार करा. आमच्या माता तुम्ही. आज आम्ही मूर्तिजापूर तालुक्यातील 8ही मंडळातील शेतकरी, सर्व शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, प्रगती शेतकरी मंडळ, शेतकरी संघटना सर्व मिळून आम्ही इथं एकत्रित आलो आहोत. विषय आमचा आहे की पीक विमा आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. पीक विमा कंपन्यांना शासनाने 27,500 रुपये प्रति हेक्टरी प्रीमियम दिलं आणि आम्हाला शेतकऱ्याला पैसे 3,000 रुपये हेक्टरी दिले. 300 रुपये एकरीप्रमाणे दिले. आम्हाला आमच्या हक्काचे पैसे पाहिजे. आज पूर्ण भारताचं सोयाबीनचं उत्पन्न हे 10 क्विंटल 74 किलो आहे आणि मूर्तिजापूरचं उत्पन्न दाखवलं गेलं चुकीच्या पद्धतीनं 12 क्विंटल 92 किलो. म्हणजे जगाच्या पाठीवर भारताच्या पाठीवर मूर्तिजापूर तालुका सर्वात उत्पन्न दाखवलं गेलं. जबकि या क्षेत्रात 4 क्विंटलच्या वर उत्पन्न झालं नाही हेक्टरी. खोटे पीक कापणी प्रयोग आहे आणि सॅटेलाइटची माहिती खोटी आहे. वरून झाड हिरवं दिसतं त्याला सोयाबीनचं, तणाचं झाड हिरवं दिसते. आपल्या गांजरगावचं झाड हिरवं दिसते, तणाचं झाड हिरवं दिसते. खोट्या माहितीप्रमाणे चुकीची माहिती दिली आणि शासनानं पीक विमा कंपनीला उपाशी ठेवलं आणि शेतकऱ्याला उपाशी ठेवलं. आता महिला प्रतिनिधी आमच्यासोबत आहे. आज महिला मातृशक्ती आमच्यासोबत आलेल्या आहे. कारण की आमच्या लेकरं बाया उपाशी मेल्यापेक्षा आम्ही इथं येऊन बसलो आहोत. 37 डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही जर आलो असेल तर आज आमचा जीव धोक्यात घालून आलेलो आहोत. आम्ही इथं विमा घेतल्याशिवाय जाणार नाही. शांतता राखा. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मला असं वाटतं एकदा राहुल भाऊ आपण आपल्या मागण्या एकदा सर्वांच्या समोर एकदा मांडाव्यात आणि यानंतर आपण या विषयावर बोलूयात. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की यापूर्वी सुद्धा जेव्हा हा विषय आला त्यावेळेस प्रशासन कायम तुमच्यासोबत मी राहिलेलो आहे. आपल्या सर्व नेत्यांना याची कल्पना आहे. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण शांततामय मार्गाने या बाबतीमध्ये चर्चा करूया. तालुका कृषी अधिकारी पण इथं आलेले आहेत. तर माझी तुमच्यापैकी जे इच्छा आहेत राहुल भाऊ किंवा राजू भाऊ मी बोलतो तुमच्यापैकी आम्ही 3 मागण्याचं निवेदन तुम्हाला 1 महिन्यापूर्वी आदेशित केलं. विभागीय संचालकांनी केलंय, कलेक्टर मॅडमनी केलाय, तुमच्या स्तरावरही झालाय, तहसीलदार मॅडमनी. मग कंपनीने आम्हाला पैसे दिले नाही सर 22-23-24चे. याची जबाबदारी कोणाची? मग कंपनीला तुम्ही काय फॉलोअप घेतलं? कंपनीवाले आले काय तर सर? कंपनी खोटे उत्तर देतात. आम्ही पैसे टाकले, पंचनाम्याची प्रत दिली. तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र दिले नाही. परवा दिवशी 14 तारखेला पत्र देऊन राहिले सर. आम्ही निवेदन दिलं, पत्र देऊन राहिले ते की पत दिली, प्रत आली का द्या. मग आम्हाला पत कुठे आहे पंचनाम्याची? कंपनी मग सर आम्हाला कंपनी तुमच्या समोर फसवणूक करते आहे सर. तुम्ही या पदावर तुम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेऊ शकता ना? का नाही घेतली सर आतापर्यंत ऍक्शन? त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा ना. साधारण पैसे प्रीमियम 27,500 प्रीमियम आहे सर. आम्हाला 200-300 रुपये टाकून आला सर. शासनाचं म्हणणं आहे की 18,000 टाकू नये.
निवेदन दिलं. आमची पहिली मागणी आहे, आम्हाला 17,000 रुपयानं विमा पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांना घोषित केलं. पालकमंत्री साहेब अकोल्यात आहेत, त्याला तुम्ही बोलवा इथं 5 वाजेपर्यंत. आम्हाला मुख्यमंत्री त्याला बोलायला लावा. आम्हाला 17,000 विमा कधी भेटते हे क्लिअर करा. दुसरा विषय आमचा 50,000 रुपये रेग्युलरवाले तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्यांना पैसे भरले आहेत, आमचे खाते नळ देऊन गेल्यात. आम्ही 50,000 पात्र आहोत. आमचे 50,000 रुपये सरकार कधी टाकते याचं उत्तर द्या. तिसरा प्रश्न आहे आम्हाला, सगळे इले कर्जमाफी 30 सप्टेंबरची डेडलाईन दिली आहे, त्याच्या खात्यात पैसे सरकार कधी सोडणार हे भेटेपर्यंत राजीवांकडे आमचं झालं. तेच पाहिजे आपल्याला.